असताना आपल्या सर्वांजवळ बोलत असताना निश्चितपणाने काही गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत। आजपर्यंतची या मतदारसंघात झालेली विकास कामं दादांनी सांगितलं तशी खरी गोष्ट का मागच्या वेळेस आल्यानंतर ज्या सुरुवातीचा कालखंडाच होता का पानोबाच्या पुलाचं तिथं आपण पारच पाडू शकत नव्हतो, कारण तो पूल झाल्याशिवाय गाडी एसटी गाडी जात नव्हती, आपल्या गाड्याही जात नव्हता, ही परिस्थिती होती। त्यावेळेस ते पुलं झाले, रस्ते झाले आणि मग कुठेतरी ह्या रस्त्याची दळणवळण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि या दळणवळणामुळे खऱ्या अर्थाने आपण शेतीतून माल पिकवणे, शेतीतून माल नेणे हा क्रम प्राप्त त्या ठिकाणी झाला। एकीकडं मुळा नदी अडवण्याच्या दृष्टिकोनातून जो उपक्रम हाती घेतला, हा उपक्रम हाती घेतल्यानंतर आपण पाहत असाल की या मुळा नदीवरती केटीवेअरची निर्मिती झाली आणि या केटीवेअरमुळं खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात, आपल्या कुटुंबामध्ये एक समृद्धता आलेली आपल्याला पाहायला मिळते। एक समृद्धता येत असताना या समृद्धतेच्या बरोबर आपण बघतो का गावांचे चित्र हे खऱ्या अर्थाने बदललेले आपल्याला पाहायला मिळते। काही इथं आल्यानंतर जुनं मंदिर आठवतंय मला, आजही आठवतंय जुन्या मंदिराचं। त्याचबरोबर या ठिकाणी इथं आल्यानंतर हा आपण मागितलेले सभामंडप, कारण की त्या काळात सर्वात मोठा सभामंडप आपल्या गावामध्ये सुरुवात झाली, हा देखील याचा उल्लेख करणं गरजेचं वाटतंय। आणि तो सभामंडप देखील वंदनीय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुढे गेला। ज्यावेळेस जसा जसा निधी उपलब्ध होत गेला त्या पद्धतीने याची सुरुवात साहेबांकडून झाली आपण पाहत असतो। हे सगळं होत असताना एकीकडे आपण पाहतो की आपल्याच गावाचा पार्ट असलेला खांडगेदरा, या खांडगेदराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीतली, कारण की मध्ये एक आपण पाहत असाल जुना पाझर तलावचं काम हाती घेतलं होतं, मदनदाऱ्याचं काम हाती घेतलं होतं, परंतु ते काही कारणामुळे या ठिकाणी होऊ शकलं नाही। ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणी आलं आणि पाण्यामुळे समृद्धता आली आणि ही समृद्धता येत असताना कौटुंबिक जे काय आपण म्हणतो की प्रश्न असतील, मुलाबाळांचे लग्न असतील, मुलाबाळांचं शिक्षणाचं काम असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी व्यवसाय व्यापाराच्या निमित्ताने काही उलाढाली असतील, या खऱ्या अर्थाने आपण बघतो की कुठेतरी या मागच्या या कालखंडामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला भेटतं। आणि हे बदलत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही घटक येतो या विभागातलं मुळा नदीचं पाणी। आज आपण पाहत असाल की या सर्व गोष्टींमुळं या सर्व गोष्टी कुठेतरी या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम झालं म्हणून खऱ्या अर्थाने पुढे गेलं। मगाशी मी सांगत होतो की खांडगेदरापर्यंत या ठिकाणी रस्ता नव्हता, मदनदाराचं काम या ठिकाणी घेतलेलं होतं, काही कारणामुळे त्या ठिकाणी मदनदारा पूर्ण होऊ शकला नाही, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जो खांडगेदराचा जाण्याचा रस्ता देखील होता तो गुडघ्यावर पाण्यातून खऱ्या अर्थाने जायला लागायचं। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण त्या ठिकाणी छोटे मोठे मोऱ्या घेतल्या, पूल केला असेल, त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था पूर्ण केली असेल। इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत थेट आपण सावरकर घुलेपर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीचं काम हाती घेतलं। परंतु थोडंसं काम रेंगाळलं हे मलाही माहिती आहे, काम रेंगाळलं का रेंगाळलं याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती या गोष्टी का रेंगाळायच्या, परंतु अपेक्षा हीच आहे का हे दोन विभाग जे आहेत ते पटकन या ठिकाणी इथून संगमनेरला जाण्यासाठी इकडून घारगावला जाण्यापेक्षा इथून आपण लगेच पटकन सावरगाव घुलेला वरती चढलं तर डायरेक्ट आपण फाट्यावर निघू शकतो आणि संगमनेर गाठू शकतो, ही खऱ्या अर्थाने त्या मागची भावना देखील होती। आज आपण पाहत असाल की हे सर्व कामं हाती घेत असताना सर्वसामान्य नागरिकांचे कामं, गोरगरीब माणसांचे कामं खऱ्या अर्थाने या ठिकाणी वंदनीय साहेबांनी मार्गी लावलेले। आज मी या घडीला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का ज्या पद्धतीचे या मतदारसंघातील विकास काम आहेत ते आदरणीय दादांनी सांगितलं तसे का साहेबांकडे गेल्यानंतर साहेब पहिले काय विचारायचे, पाटील काय काम आणले तुम्ही, आणि काम पहिले विचारायचे आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपण हालचाल विचारायची। त्याच पद्धतीने आज जर पाहिलं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का मी एका पक्षाकडे गेलो, तिथं कुठेतरी या ठिकाणी आम्ही त्यावेळेसही सांगितलं होतं आपल्याला सर्वांना मतदारसंघामध्ये ज्यावेळेस बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी सांगितलं होतं का या मतदारसंघातील माझ्याकडे ना तर ईडीची कुठली चौकशी चालू होती ना तर काही माझी तपास यंत्रणा चालू होती, असा कुठलाही भाग नव्हता, पण या मतदारसंघातील मागं कामं जे आहेत ते मार्गी लागावीत या उद्देशाने मी त्या ठिकाणी सांगत होतो। परंतु गेला काळ नंतर आपण म्हणूया, परंतु ज्यावेळेस मी पाहतो की आपण आपल्या नवीन आमदारांना ज्यावेळेस निवडून दिलं, जे आताचे विद्यमान आमदार ते निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी काम केलं नाही आणि 2.5 वर्षानंतर त्या ठिकाणी सांगायला लागले, काय सांगायला लागले
मी अजितदादांबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर जातो, कारण की विकासाची कामं मार्गी लावायची. मग मी सांगत होतो त्याच्यात चूक काय होती. या सर्व गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजेत. परंतु असू द्या, आजची ही माझी उमेदवारी ना तर मला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिली ना तर इतर कुठल्या पक्षाने दिली. खऱ्या अर्थाने ही उमेदवारी देत असताना मला आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे उभं करत असताना वास्तविक पाहता माझ्या अगोदर सांगितलं तशी खरी गोष्ट आहे. शंकररावांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सरपंचांना सगळ्यांना माहिती आहे का उमेदवारी भरायची का नाही, अर्ज भरायचा का नाही, हा माझ्यासमोर चिंता लागली होती. मागच्या 15 तारखेला जवळपास आज 27 दिवस होते. या 27 दिवसामध्ये सातत्याने डॉक्टरांशी संपर्क असेल, काय असेल, अडचण असेल, या सातत्याने त्या बाबतीमध्ये तिथं मी थांबून होतो. आणि थांबून असल्यानंतर साहेबांना मागच्या 15 तारखेला ब्रेन स्ट्रोक झाला. त्यानंतर त्यांची एक ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यापासून आज तारखेपर्यंत ते त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवरती आहेत आणि प्रकृती थोडी नाजूक आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी अर्ज भरतो की नाही, मला निवडणूक लढवता येईल का नाही, माझ्यासमोरचे प्रश्न होते. त्याच्याकरता मनात आणलं आपल्याला ज्या जन्मजाती आईवडिलांनी जन्म दिलाय त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याचाच आपला वेळ गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मनामन ठरवलं का आता आपल्याला निवडणूक लढवायची नाही. परंतु कार्यकर्ते या ठिकाणी आले. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी साहेबांची विचारपूस करायला येत होते आणि विचारपूस करताना ज्यावेळेस निवडणुकीची सुरुवात झाली, निवडणूक सुरुवात झाल्यानंतर त्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं का तुम्हाला अर्ज भरायला लागेल. मी म्हटलं का अर्ज मी भरू शकत नाही. त्यांना रात्री 3 वाजेपर्यंत या बैठका आमच्या चालू होत्या आणि त्या बैठकांच्या अंती शेवटी हे सांगितलं का वंदनीय पिचड साहेबांनी या संपूर्ण मतदारसंघामध्ये 40 वर्षामध्ये ज्यावेळेस मतदारसंघातली उभारणी करत होते त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस काम सांगायचं ते काम घेऊन कार्यकर्ते यायचं आणि ते काम सोडून खऱ्या अर्थाने कार्यकर्ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.